अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे। संपूर्ण भारत राममय झालाय। याच पार्श्वभूमीवर दहिसर परिसरात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण दहिसर परिसर भगवामय झालाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा यांनी। पाहूयात। अयोध्येत 22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि आपण पाहिलं तर एकंदरीत देशामध्ये जो आहे तो आनंदाचा उत्साह जो आपण पाहू शकतात। मी सध्या आहे दहिसर परिसरात आणि आपण माझे पाहू शकतात की अयोध्येतली जो राम मंदिर आहे त्याची प्रतिकृती जी आहे तिथे उभारण्यात आली आहे आणि त्यासोबत जे आहे आपण माझे तिथे बाजूला पाहू शकतात की बाळासाहेब ठाकरे असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, त्यांचे देखील मोठे फलक इथे लावण्यात आले। त्यासोबत मोठे मोठे LED स्क्रीन देखील लावण्यात आले। भव्य अशी रथयात्रा देखील इथे काढण्यात येणार आहे। आपण पाहिलं तर दहिसर परिसरात आपण सध्या आहोत आणि इथे भगवामय असा जो आहे तो वातावरण झालं आहे आणि एकंदरीत लोकांमध्ये आपण पाहिलं तर आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण आहे, कारण उद्या 22 जानेवारी रोजी रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि भव्य अशी तयारी जी आहे ते ठिकठिकाणी करण्यात आली आहे। तसंच आपण पाहिलं तर इथे रामलल्लांची जे अयोध्या मंदिर आहे तिकडची प्रतिकृती देखील उभारण्यात इथे येत आहे, तशी तयारी देखील सुरू आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर लोकांमध्ये आनंदाचा आणि जल्लोषाचं वातावरण आपण पाहू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।